आज या ठिकाणी बापूसाहेब प्रभावळच्या घरात त्यांचे चिरंजीव रवी आणि त्यांचे 3 पुत्र आणि त्यांच्या समवेत हे पारायण 3ऱ्या पिढीपर्यंत चालू आहे। आणि या पारायणाच्या निमित्तानं चातुर्मासामध्ये, चातुर्मास याचा अर्थ तुम्हाला पहिला सांगतो की चातुर्मास म्हणजे आषाढी ते कार्तिक हे 4 महिने हे चातुर्मासाचे समजले जातात। चातुर्मासामध्ये देवाची पूजा ही पूजा मानली जाते आणि या पूजेला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये फार मोठा अर्थ आहे। आणि ही परंपरा सांभाळणारी भारतभूमी आणि या भारतभूमीत ही 4 पिढी परंपरा सांभाळणारे प्रभावळ्यांचं घराणं आणि या घराण्यात इथं अगदी ही सुरुवातीला यांच्या पहिल्या पिढीतला इथं माणूस आला, त्यांच्यानंतर आज इथं इतकं मोठं वैभव आहे की त्यावेळी आम्ही हे एवढं मोठं वैभव पाहू शकेल। या भक्तीत एवढं मोठं महत्त्व आहे, या चातुर्मासात एवढं मोठं फळ मिळतं भक्तीचं, हे आम्हाला ह्या प्रभावळ्याच्या घरात आल्यावर कळलं। आणि म्हणून त्या निमित्तानं या गजानन महाराजांचा या महिन्यात ग्रंथ लावलेला आहे, त्यातला हा साधारणपणे हा अध्याय माझ्या एक वाचण्यात आला आणि त्यातला मी आज एक अध्याय वाचला आणि ते पुण्य माझ्या भाग्याला आलं। तो माझा आनंदाचा आतला प्रश्न आहे, त्याचं उत्तर मला आज इथं मिळालेलं आहे। सुरुवातीला वाचनाचे मंत्र म्हटले जातात, शेवटी आरती होते आणि प्रत्येक मध्ये चहा होते, एक मंत्र मध्ये म्हटला जातो। काही शुद्ध परंपरा आहे, कितीही लोक येऊ देत त्यांना या ठिकाणी मधल्या काळात चहा दिला जातो, शेवटच्या वेळेला प्रसाद दिला जातो, प्रसादामध्ये फळं असतात आणि अशा प्रकारे आम्ररसाने आंब्याचं महत्त्व आज आम्हाला कळलेलं आहे। जगाला ते कळावं, पण मला अनुभव आल्यावर मी जगाला ते उघड करून सांगणार आहे। धन्यवाद। सगा ओम सनावतो सनोवतो सवीर्यं करवावहै तेजस्विनामनीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। गण बोते गण गण गणात 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 बोते।